आणि विविध व्यावसायिक स्पर्धा सुद्धा गाजवत असते। या अंकितजीचा सन्मान करतोय। या मानाच्या स्पर्धेत आपला संघ उपस्थित राहिला त्याबद्दल आपला सन्मान श्रेयसजींच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जातोय। एक असं सन्मान चिन्ह ज्यावर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची स्वाक्षरी आहे आणि आमच्याकडून अनिरुद्ध संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील। अंकितजी आपल्याला आणि आपल्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा। जाऊयात मॅचच्या दिशेने। चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे। एका बाजूने मुंबईचा सम्राट आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळते माहिरा 11। या दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आपण या ठिकाणी देणार आहोत, देतोय देखील। मॅचला होती सुरुवात। स्ट्राइक एंडवरती बॅटर्स कुणालला आपण पाहणार आहोत। राहुल आणि कुणाल ही खरं तर माहिरा 11 या संघाकडून जोडी आपल्याला पाहायला मिळते। तर पहिलं षटक फेकण्यासाठी मोहित हा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळाला। पहिला चेंडू निर्धाव होता, दुसऱ्या चेंडूवरती हवाई हल्ला, 6 धावा पाहायला मिळतील षटकार। धन्यवाद डीजे। काय फटका पाहायला चेंडूवरती या ठिकाणी थांबवलं होतं कुणालला, परंतु थांबेल तर नाव कसलं कुणाल आणि कुणालच्या बॅट मधून षटकार आपल्याला पाहायला मिळाला। मोहित वरती आता आक्रमण करायला सुरुवात देखील केले। पहिलं षटक P1चा आहे आणि 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात। इथे देखील चांगला फटका, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, 1 धाव मिळेल। एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये। सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं। पहिला चेंडू निर्धाव होता आणि त्यानंतर जर आपण पाहायला गेला तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला। धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात। माहिरा 11 आणि खरं तर दोन्ही संघ तुल्यबल आहेत। कालचा दिवस दोन्ही संघांना अक्षरशः गाजवला होता। आज देखील चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात। हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2025 हे दिमागदार आयोजक आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये खरं तर सर्व पंचांची चांगली भूमिका आपल्याला पाहायला मिळाली। सर्व समालोचक असतील। इथे फुल टॉस आहे, फुल टोल वसूल केलाय। या चेंडूवरती षटकार। येतात धावा भरपूर येत आहेत। मोहित आहे पुन्हा एकदा जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न। राहुलच्या बॅट वरती चेंडू येत नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता होते। जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये। खडे स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न अक्षरशः हुकला आणि 13 धावा धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळतात। पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे। 4 षटकांची मॅच देखील आपल्याला पाहायला मिळते। पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा डावखुरी हाताचा सज्ज होतोय। इथे खूपच चेंडू बाहेर चाललाय ऑफस्टिकच्या आणि पंचांनी सांगितलं इट्स अ व्हाईट बॉल। अवंदरच्या स्वरूपात धावफलकावरती वाढ होताना आपल्याला पाहायला मिळेल। 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। अजूनही पहिल्या षटकातील अंतिम चेंडू बाकी असणार आहे। चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। माहिरा 11 या संघासाठी पहिल्याच षटकामध्ये आतापर्यंत 14 धावा गोळा केल्यात। दोन्ही बॅटर्स चांगले पाहायला मिळतात। एका बाजूने कुणाल पाहायला मिळतात, एका बाजूने राहुल। इथे खेचून मारलाय आणि हा देखील जाईल षटकार। आपल्याला पाहायला मिळतात। पहिला षटकाचा खेळ देखील समाप्त झाला। 20 धावा आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि खरं तर मोहित वरती काय आक्रमण सुरू केलं होतं। पहिला चेंडू निर्धाव आला होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर सिंगल आणि आता स्ट्राइक मिळाली जशी राहुलला, त्यांनी मात्र हाहाकार माजवला मैदानाच्या आतमध्ये। 20 धावा आपल्याला पाहायला मिळतील। अजूनही 3 षटकांचा खेळ येणं बाकी असणार आहे। चला जास्त वेळ दिला जाणार नाहीये, लगेच मॅच सुरू करा। सुपर 8च्या मॅचेस आपण पाहतोय। पहिला मॅच देखील चांगला रंगला, दुसरा सुपर 8चा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। एका बाजूने मुंबईचा सम्राट तर त्यांच्या अगेन्स्ट या ठिकाणी
माहिरा 11 हे संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतात। दोन्ही संघ तुल्यबल आहेत, चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। ऑल इंडिया आयकॉन सर्व संघांमध्ये खेळताना देखील आपण पाहिले या स्पर्धेच्या माध्यमातून। दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय अन्वयला आपण पाहतोय। अन्वय हा गोलंदाज दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय। इथे खरं तर चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळताना आपल्याला पाहायला मिळाला। चांगला चेंडू होता आणि थोडासा शॉर्ट पिच देखील होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये। फलंदाज त्या ठिकाणी चुकले आणि त्यानंतर या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता देखील झाले। पहिल्या षटकामध्ये मोहितनं तब्बल 20 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली पहिला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय। छोटे प्रेक्षक या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, खरं तर मॅच ला एन्जॉय करतायत। इथे देखील अपील चांगली पाहायला मिळते, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते। सुंदर गोलंदाजी आणि कमबॅकिंग ओव्हर या ठिकाणी तुम्हाला फेकायचं आहे तर अशी गोलंदाजी करावी लागेल। अन्वय हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय। आतापर्यंत त्यांनी 2 चेंडू निर्धाव फेकलेत। अचूक लाईन लेंथ या गोष्टी सर्व अभ्यासून मात्र गोलंदाजी केली जाते आणि खरं तर फ्युचर स्टार हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील येणाऱ्या काळामध्ये। हे देखील चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत जे स्क्रीनवरती आपल्याला दाखवले जात आहेत। इथे वाईट बॉल आहे, पंचांनी सांगितले वाईट बॉल। आता मात्र एक्स्ट्रा येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। या षटकामध्ये 2 चेंडू चांगले होते, त्यानंतर वाईटचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळाला। संध्याकाळचं सत्र आता हळूहळू चालू देखील झाले आणि चांगल्या मॅचेस देखील आपल्याला पाहायला मिळतात। डे नाईटची ही स्पर्धा सातत्याने कालचा दिवस देखील आपण जर पाहिला तर पहिला दिवस स्पर्धेचा आणि आज अंतिम दिवस। मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील आलेत। सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आणि इथे भिरकावलाय। फटका होता, फिरकी घेतली आणि गरकन चेंडूला फिरवलं, षटकाराच्या बाहेर धाडलंय। इथे देखील फुल टॉस आहे परंतु फटका फसलाय की काय आणि षटकार। मिळतो या फलंदाजाचं झेल देखील सुटला आणि षटकार देखील गेला। कुणालच्या बाजूने आज सर्व काही सुरळीत आपल्याला पाहायला मिळतोय। 33 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। मागच्या मॅच मध्ये देखील कुणालने अफलातून बॅटिंग केली होती आणि याही मॅच मध्ये देखील तो बरसतोय आपल्या संघासाठी। या ठिकाणी माहिरा 11 साठी चांगली कामगिरी करताना त्याला आपण पाहतोय। इथे देखील फिरून खेळलेत, वा लगातारचा हा तिसरा आला षटकार, 6 धावा। वाह, काय कुणाल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय। 39 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। मोहितच्या षटकामध्ये देखील 20 आल्या होत्या आणि इथे देखील एक धाव अजून पाहिजे तर पुन्हा एकदा 20चं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल। 39 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। अजून एक चेंडू बाकी असणार आहे। अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये कुणाल करतोय वैयक्तिक 25 या धावसंख्येवरती खेळताना त्याला आपण पाहतोय।
सन्माननीय संदीपजी काशी साहेबांच्या माध्यमातून जर कुणाला यांनी 50 धावा केला तर 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. इथे पॉइंटच्या वरतून चेंडू लगातार 3 षटकार आणि आता चौकार 4. कुणाला आपल्याला पाहायला मिळतात. मुंबईचा सम्राट या संघाला आता कमबॅक करावं लागेल. या मॅच मध्ये ही जोडी फोडावी लागेल, अन्यथा 100 देखील गाठावी लागणार आहे पुढच्या सत्रामध्ये. का बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज जणू काय पाण्याच्या धबधब्यासारखे कोसळलेत आणि धाबा देखील खोराने वसूलतायत. 43 धाबा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतायत. चला जास्त वेळ घेऊ नका, मॅचला विलंब करू नका. मॅचला होते सुरुवात. स्ट्राईक एंड वरती आता राहुल आलाय. इथे फिरून खेळलेत, फटका फसलाय, झेलची संधी आहे आणि मी म्हटलं विकेट्स घ्यावी लागेल. राहुल जाईल मैदानाच्या बाहेर, फलंदाज होते बाद. टॉस घेणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी लगेच संपर्क साधायचा आहे. चला मॅच कडे आपण बोलतोय. राहुल मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाले. नवीन बॅटर्स इनॅट नंबर 3 च्या पोझिशन वरती रमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. कुणाल गोलंदाजाने या ठिकाणी मात्र विकेट्स घेऊन गेले मैदानाच्या आतमध्ये. इथे समोरच्या दिशेने फटका चांगला खेळून काढलाय. एक धाव सहजरित्या पूर्ण केले गेल्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? थोडेसे फंबल झाले आणि तदनंतर चित्याची चपळाईने आणि वर्णाच्या वेगाने मात्र 2 धावा कंप्लीट केल्यात. दोन धावा पाहायला मिळतात. 45 धावा धावफलकावरती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. थोडेसे फंबल झालेत. आधीच धावांचा प्रचंड वेग वाढू लागलाय आणि अशा चुका देखील पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. इथे फुल टॉस आहे आणि फुल टॉसला सोडेल ते नाव कसलं रमेश. 6 धावा. आतमध्ये सुरू आहे. जो येतोय तो ठोकतोय. 6 धावा. 51. 51 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आज मात्र वेगळ्याच लयमध्ये हा संघ पाहायला मिळतो. मायरा 11. खरं तर या ठिकाणी बॅटर्स देखील मैदानाच्या बाहेर चाललेत. अर्थातच फलंदाज रमेश मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. डीजे
एक रमेश बाद झाला, एक राहुल बाद झाला. अशा प्रकारच्या 2 धक्के मायरा 11 या टीमला मिळालेत. आणि नवीन फलंदाज सिद्धेश मुकादमला आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये सलामीला आला होता, परंतु पहिल्या चेंडूवरती बाद देखील झाला होता. इथे देखील चांगला चेंडू आहे, अतिशय गती पाहायला मिळाली प्रचंड, आणि तदनंतर निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा मॅच कडे आपण वळणार आहोत. समोरच्या दिशेने खेळून काढलाय, एक धाव सहजरित्या पूर्ण केले. बावन्न धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 52 धावा धावफलकावरती लागताना आपण पाहणार आहोत. खर तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 षटकामध्ये 43 होते, आणि या षटकामध्ये जर आपण पाहायला गेलात तर इकॉनॉमिकल स्पेल ज्याला आपण षटकाला म्हणतो, तो षटक मात्र या ठिकाणी फेकलाय. 52 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं अंतिम षटक बाकी असणार आहे. चला थोडंसं फास्ट केला. बॉलर नेम प्लीज. स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं स्लागर फेकण्यासाठी सज्ज झालाय. 52 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला मॅच लगेच सुरू करा. 52 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या संख्येने प्रेक्षकांची अलोट गर्दी या मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळते. त्या सर्व प्रेक्षकांचं, हे सर्व दर्दी प्रेक्षक आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करतोय. मॅचला होती सुरुवात. शेवटचं स्लॉगर फेकण्यासाठी गोलंदाज स्वप्नीलला आपण पाहणार आहोत. पहिल्या सत्रातील अजूनही 6 चेंडू बाकी असणार आहेत. शेवटचा स्कोर पाहायला मिळतोय 52 धावा धावफलकावरती. इथे यष्टांचा वेध, आणि आता फलंदाज पहिल्या चेंडूवरती यष्टीची धोते बाद. इथे व्हाईट बॉल पाहायला मिळतोय, परंतु चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केला गेलाय. आणि इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज कोणते बाद होतील हे पंच जरूर आपल्याला सांगतील. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. असतील त्यांना आम्ही विनंती करतोय की मुख्य व्यासपीठाशी आपण लगेच संपर्क साधायचा आहे.
मॅचकडे आपण बोलतोय. नवीन बॅटर्स या ठिकाणी राज पवार आपल्याला पाहायला मिळतात. इथे चांगला फटका, पडले झडले आणि तदनंतर हा आलेला षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला. 6 धावा पाहायला मिळतात. कुणालच्या बॅट मधून पुन्हा एकदा हवाई हल्ला पाहायला मिळाला. 59 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथे देखील चांगला फटका आहे. एकदा षटकार आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कुणालसाठी. ही टाका, मी बाहेरच मारणार, याच उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय कुणाल. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. 11 चेंडू मध्ये 41 धावे संख्येवरती नाबाद खेळतोय. या स्पर्धेतील अजून एक हाफ सेंचुरी पाहायला मिळेल का हा प्रश्न सर्वांना पडलाय. अफलातून बॅटिंग 65 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. खरोखरच कौतुक करावं लागेल. इथे देखील स्वीट साऊंड ऑफ द बॅट फिरून खेळत फटका फसलाय. झेलची संधी परंतु झेल ड्रॉप. 2 धावा कंप्लीट. वाह, काय प्रयत्न पाहायला मिळाले आणि सहजरित्या त्या ठिकाणी जर आपण पाहायला गेलात तर चेंडूवरती झडप घातली होती परंतु चेंडू मात्र हातात आला नाही. चेक चेक. टॉस साठी विनंती असणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी सज्ज राहायचं. यानंतर होणारा सामना समर 11 आणि त्यांच्या विरोधात गणराज, बरोबर ना? हा, चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन या. .67 ऑन स्कोरबोर्ड. 67 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. इथं देखील वाकवला आणि चांगला फटका, तेवढेच कमालीचं क्षेत्ररक्षण. एक धाव घेतल्या, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस करावा लागेल फलंदाज राज पवारला आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल. एकच धाव मिळेल. धावफलकावरती 68 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अडुसष्ट धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या डावातील अजूनही एक चेंडू बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये श्रेयस दाखल झालाय. श्रेयस, नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथे स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. सर्व प्रेक्षक देखील या ठिकाणी या लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून जोडले गेलेत. खरं तर इथे चेंडू बीट झालेत आणि विकेटची संधी आहे. शेवटचा चांगला बॉल पाहायला मिळाला. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झाले. 68 धावा पहिल्या सत्रामध्ये माहिरा 11 या संघाने जमवल्यात आणि 69 धावेचं टार्गेट असणार आहे. चेक चेक. धन्यवाद डीजे. या ठिकाणी हा, चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करायचं आहे. या ठिकाणी टॉस साठी येतो. यानंतर महामुकाबला समर 11 आणि समर 11च्या विरुद्ध गणराज, या 2 महत्वाच्या संघांमध्ये मॅच होणार आहे आणि टॉस या ठिकाणी केला जातोय. सुरेश माथुर साहेब आणि राहुलजी माथुर देखील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. चेक करा काय. कोण जिंकलंय? हा, या सागर. सागर, क्वार्टर फायनलची महत्वाची मॅच आहे, काय म्हणाल? आणि समोर देखील जर पाहिलं तर तेवढाच बलाढ्य संघ आहे. केतन मात्रे समोर असणार आहे, काय म्हणाल? खूपच चांगली मॅच आहे. प्रेक्षकांना खूप मजेशीर मॅच आहे, बघून घ्या कारण की चांगली मॅच होणार आहे. आणि पुढे जो संघ आहे तो पण आता सध्या राहुल वाल्मिकी, तो पण त्यांना सपोर्ट करतोय.
राहुल वाल्मिकी त्यांना सपोर्ट नाही करत आहे, राहुल वाल्मिकी दोघांनाही सपोर्ट करतोय. तर पाहूया, तर काय म्हणाल, निर्णय काय असेल सागर? आम्ही फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना आणि आपण एक सन्मान या ठिकाणी सुरेश माथुर साहेब आणि यस सुरेश माथुर साहेब, खेतवाडी 12वी गल्ली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणारा खेतवाडीचा गणराज्यचे उपाध्यक्ष सुरेशजी माथुर साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आणि गणराज आज महाराष्ट्रभर चर्चेत असतो किंवा भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर गणराजाचं दर्शन घेण्यासाठी खेतवाडीत येत असतात आणि त्याच्या डेकोरेशनचं महत्त्वाचं काम सुरेश माथुर साहेब हे करत असतात आणि त्यांचा सन्मान. आणि या स्पर्धेसाठी वायफाय देखील त्यांनी उपलब्ध करून दिले माथुर साहेब. त्यांचा सन्मान या ठिकाणी आकाशजी चाबुकस्वार यांना विनंती असेल आपण सन्मानित करायचं आहे. खेतवाडीच्या गणराजाचे उपाध्यक्ष सुरेशजी माथुर साहेब आणि त्याचबरोबर राहुलजी माथुर या दोघांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. बोला गणपती बाप्पा. HPL हिंद हृदय सम्राट प्रीमियर लीग मध्ये सन्मान केला जातोय माथुर साहेबांचा. धन्यवाद सर. आणि आता हा तर O2 कॉम्बॉक्स दुसरा डाव सुरू होतोय. पहिला डाव या ठिकाणी समाप्त झाला का तर माहिरा 11 या संघानं 69 धावेचं टार्गेट ठेवलंय. केतन मात्रे विनंती असेल या ठिकाणी यायचंय. आपण आयोजन कमिटीच्या वतीने आपला सन्मान केला जातो त्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी केतन मात्रे आपण या ठिकाणी यायचंय. राहुल चांदोरकर मॅच झाल्यानंतर आपण देखील या ठिकाणी यायचंय. त्याचबरोबरीने यांचा कोण बॅटिंग टीमचा कोण आहे आकाश जा. आपण देखील सगळे आयकॉन या ठिकाणी यायचं आपला सन्मान केला जाणार आहे. आशिष मेहरोल आपण देखील यायचंय. चला मॅचकडे आपण बोलतोय. उत्तरार्धात होते सुरुवात. एका बाजूने जर आपण पाहायला गेलात तर मुंबईचा सम्राट आणि त्यांच्या अगेन्स्ट माहिरा 11 हे संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघ चांगले आहेत. पहिल्या सत्रामध्ये माहिरा 11 संघाने 68 धावा जमवल्यात आणि 69 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलं गेलंय. स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय कुणाल आणि मोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिलं षटक फेकण्यासाठी रमेश आणि पहिला चेंडू चांगला पाहायला मिळाला. खरं तर 4 षटकांची मॅच, भरपूर धावेचं या ठिकाणी मोठं टार्गेट ठेवलंय. परंतु संध्याकाळचं सत्र आहे, हवा देखील चांगली पाहायला मिळते आणि बॉल देखील चांगला ट्रॅव्हल होतोय. मॅच चांगली पाहायला मिळेल. सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. प्रीमियर लीगच्या माध्यमातून ही स्पर्धा. इथे चेंडू वाईट पाहायला मिळतोय. पहिला चेंडू चांगला, नंतर वाईट चेंडू पाहायला मिळतोय. सुंदर मॅच पाहायला मिळेल. 69 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. स्पर्धेची नियमावली कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी धावा या ठिकाणी तुम्हाला 69 बनवायच्याच आहेत. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इथे खेचून मारलाय परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. पहिला धक्का या ठिकाणी मिळतोय. 1 या धावसंख्येवरती 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झाल्याने काय गोलंदाजी पाहायला मिळते. बघा 12th मॅन या ठिकाणी येत नाहीये, त्याच्यामुळे लाईव्ह स्पर्धा आहे. सर्वांची नावे या ठिकाणी येणं गरजेचं आहे. बॅटर्स नेम आमच्यापर्यंत पोहोचवा. हार्दिक पटेल पाहायला मिळत आहेत इनॅट नंबर 3 च्या पोझिशन वरती.
इथे खोलवर फैजा चेंडू पाहायला मिळतो आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न देखील केला होता. इथे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न सक्सेस देखील झालाय. रमेश हा गोलंदाज पाहायला मिळतोय. भरपूर वर्षाचा अनुभव देखील या गोलंदाजाच्या माध्यमातून, दांडगा अनुभव ज्याला आपण सातत्याने म्हणत असतो, आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडू या ठिकाणी फेकले गेले. त्या षटकामध्ये महत्वाची 1 विकेट्स आणि 2 धावा, त्याच्यामध्ये 1 व्हाईटची धाव आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच एकच धाव खर्च केली या 3 चेंडूमध्ये, आणि एक्स्ट्राची धाव म्हणजे आपण जर पाहायला गेलात तर पहिल्या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. धाव फलकावरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 1 गडी बाद. इथे फटका भरपूर काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक विकेट किपर धावतायत, परंतु झेल ड्रॉप आहे. आणि कदाचित खरं तर गोलंदाजांनी ही संधी स्वीकारली असती तर झेल देखील झाली असती, झेल पकडला देखील गेला असता. परंतु आपण जर तर म्हणून चालणार नाहीये या क्रिकेटमध्ये. जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये असता तेव्हा हे संधीचं सोनं करतं तुम्हाला आलं पाहिजे. आणि भरपूर काही सांगून जाणार आहे. विकेट मैदानाच्या आतमध्ये मोहित हा डावखोर हाताचा विस्फोटक फलंदाज आहे. 3 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ देखील समाप्त झालाय. 69चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे देखील ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. हार्दिकला देखील मैदानाच्या आतमध्ये थांबवलं गेलंय. कमालीची गोलंदाजी. 3 धावा फक्त पाहायला मिळतात. अजूनही पहिल्या षटकातील 1 चेंडू बाकी आहे. कौतुक करावं तेवढंच कमी या गोलंदाजाचं. रमेश यांच्या माध्यमातून चांगलं षटक फेकलं जातोय. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर, परंतु बॅटर्सला बांधून ठेवण्यात यश मिळालंय. इथे बॅटची कडा. आता देखील फलंदाज हार्दिक मैदानाच्या बाहेर जाईल. माझ्या बरोबरीने आज या मानाच्या स्पर्धेसाठी हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग साठी या ठिकाणी जुडले गेलेले आहेत केतन म्हात्रे. 37 मोटरसायकल, बाईक आणि 7 4 व्हीलर कार मॅन ऑफ द सिरीजच्या जिंकणारा भारतातील एकमेव खेळाडू. नाव त्यांचं केतन म्हात्रे. केतन, कसं वाटतंय दक्षिण मुंबईत येऊन ही स्पर्धा खेळून? आणि तुम्ही ज्या टीममध्ये खेळायला आलेला आहात ना, गणराज हा मुंबईतील महाराष्ट्रातील एक नामवंत गणेशोत्सव मंडळ देखील आहेत. तर केतन, काय म्हणाल? सर नक्कीच माझी बाहेर टुर्नामेंट होती, पण मला आवर्जून त्यांनी आमंत्रित केलं त्यांच्या टीममध्ये खेळण्यासाठी. तर मी त्या टुर्नामेंट सोडून इकडे आलो, कारण की मुंबईमध्ये खेळायला खूप मजा येते. कारण की जो मुंबईचे जे प्लेयर आहेत, आता बाहेर जाऊन पण सर्व मुंबईचे प्लेयर गाजवतात. आता थोडे फार बाहेरचे प्लेयर यायला लागले, कारण की पहिले मुंबईचा नावच मोठा होता. तर त्यांनी मला खेळायला चान्स दिली आणि मी या वर्षी नक्कीच मॅच थांबवायची आहे गणपतीच्या 100%. बघा दोन्ही संघाचे उपस्थित नाहीयेत. या वर्षी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी, गणराजचं दर्शन करण्यासाठी खेतवाडीमध्ये केतन येणार जरूर आहेत. आणि एकंदरीत मुंबईत प्रीमियर लीग क्वचितच होतात किंवा खूप कालखंडानंतर झालेली आहे. मुंबईतील एका बाजूला समुद्र किनारा, एका बाजूला रेल्वे स्टेशन, मध्ये मैदान. कसं वाटलं? सर नक्कीच, कारण की मला पण भरपूर जणांनी कॉल करून विचारलं की टुर्नामेंट कुठे आहे. तेव्हा मी सांगितलं, कारण की स्टेशन पे आणि मरीन ड्राईव्ह पण समोरच आहे आणि त्याच्यामध्ये ग्राउंड आहे. आणि टुर्नामेंट खूप चांगलं आहे, कारण की जेव्हा जे फॅन्स लोक मला सपोर्ट करत असतात तेव्हा मी ग्राउंडमध्ये गेल्यावर मला त्याचे एनर्जी येते आणि मी चांगली बॅटिंग करतो किंवा चांगली बॉलिंग करतो. तर फॅन्स लोकांना सांगू इच्छितो की असाच मला सपोर्ट करत राहा प्रत्येक टुर्नामेंटला, आणि मला तशी एनर्जी येईल, मी चांगला करण्याचा प्रयत्न करेन. केतन म्हात्रे यांनी सांगितलं, मला जी एनर्जी येते ना, माझे फॅन आहेत ते मला सपोर्ट करतात आणि त्यामुळे एनर्जी येते. आमच्या अशा शुभेच्छा आहेत, या 37 बाईकच्या 50 बाईक व्हाव्यात, 7 4 व्हीलरच्या 10-15 लवकरात लवकर व्हाव्यात, यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. धन्यवाद. आणि त्यांचा सन्मान देखील या ठिकाणी केतन म्हात्रे यांचा आयोजन कमिटीच्या वतीने एक विशेष सन्मान केला जातोय. केतन म्हात्रे यांचा विशेष सन्मान डोंबिवलीच्या वाकळण गावाचं नाव अख्ख्या भारतात ज्याने केलंय, गणराजसाठी खेळण्यासाठी केतन म्हात्रे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने. जोरदार टाळ्या केतन यांच्यासाठी. यस, धन्यवाद केतन. जाऊयात मॅचच्या दिशेने.
स्वप्नीलजी. बघा त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसलेत त्यांना आम्ही कृपया करून विनंती करतोय की आपण थोडेसे बाहेर व्हा. बघा आयोजक त्या ठिकाणी पोहोचतील. खरं तर प्रेक्षक नसले ती स्पर्धेला मजा देखील नसते, परंतु विनंती करतोय की आपण थोडेसे बाहेर व्हायचं आहे. त्या ठिकाणी प्रेक्षक जे बसलेत, इथे फटका चांगला आहे, हवाई हल्ला, परंतु फटका फसलाय की काय? हो, परंतु 6 धावा आल्यात की काय? परंतु पंचांचा इशारा येणं बाकी असणार आहे. वाह, काय खरं तर हा दृश्य पाहायला मिळणार आहे लाईव्हच्या माध्यमातून. धावा किती असतील हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असणार आहे. पंच यस चौकार आहे. असं वाटलं होतं की बाहेरच्या दिशेने चेंडू पडलाय, परंतु हे दृश्य या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. काही कमालीचं टेलिकास्ट आहे. सोप्पा झेल आणि तदनंतर चेंडू मात्र जमिनीला दान झाला, जीवनदान मिळाले. मोहितला मात्र या ठिकाणी जीवनदान मिळाले आणि चौकार देखील आलाय. इथे भन्नाट चेंडू पाहायला मिळाला. काय गोलंदाजी पाहायला मिळते. राज पवार, रफ्तार का सौदागर गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय. भन्नाट वेगानं मात्र चेंडू या ठिकाणी डिलिव्हर केले जात आहेत. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहायला गेलात तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 7 धावा धाव फलकावरती. आता मोठे फटके मारावे लागतील. 69 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलं गेलंय आणि इथे चांगला फटका, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु तदनंतर शेवटच्या क्षणाला मात्र पंचांचा इशारा खरं तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय वेगानं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचलेत. यस त्या ठिकाणी पंच चेक करायचं आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या पडद्याला टेकला असेल तर चौकार देखील घोषित केला जाईल. यस या ठिकाणी चेक केलं जाणार आहे. कदाचित चेंडू त्या ठिकाणी पकडताना हात जर लागला असेल पडद्याला तर चौकार घोषित केला जाईल. नऊ धावा झाल्यात. अजूनही धावा काउंट करायच्या बाकी आहेत. सातच धावा झाल्यात. ह्या धावा काउंट करणं बाकी असणार आहेत. दोन धावा असतील. त्या ठिकाणी सफली चेंडूला अडवला गेलाय. 9 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालेत. इथे मोठा फटका, परंतु आता देखील फटका फसलाय आणि इथे झेल पकडला गेलाय. फलंदाज होईल बाद.
खरं तर अगोदरचा झेल सोडला होता कुणालनं आणि आता मात्र झेल टिपला गेला. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 69 धावेचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. दुसऱ्या षटकातील देखील 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आता दोन्ही स्वप्नील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मोठे फटके मारावे लागतील. अजूनही खरं तर दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. फक्त 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. राज पवारनं मात्र या खरं तर षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. ज्या अर्थी खरं तर 69 धावायचं टार्गेट होतं त्या ठिकाणी मात्र फक्त आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. इथे सोडून दिला. यस पंच सांगतायत की इट्स अ वाईड बॉल. अवांताच्या स्वरूपात धावफलकावरती धाव ऍड केली जाणार आहे. 10 धावा धावफलकावरती लागताना आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातील अजूनही एक चेंडूचा खेळ इथून येणं बाकी असेल. पुढच्या मॅच मध्ये खरं तर वाकलनचा वाघ केतन म्हात्रेला खेळताना आपण पाहणार आहोत आणि केतनची बॅटिंग पाहायला खूप सारे प्रेक्षक देखील येत असतात. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे ब्रह्मास्त्र टाकलाय आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. षटकांचा खेळ अखेरीस या ठिकाणी समाप्त झाला. धावफलकावरती फक्त आणि 10 धावा लागल्या गेल्यात. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. येणारे आता 12 चेंडू आणि 59 धावेची गरज आहे. भरपूर धावा या ठिकाणी आता मात्र करावे लागतील. प्रत्येक षटकामध्ये आता मोठ्या धावा 30चं समीकरण आता आपल्याला पाहायला मिळतोय. एका षटकामध्ये एका या षटकाला आता मोठं करावं लागेल. जास्त धावा घ्यावा लागतील तर आणि तरच या मॅच मध्ये कमबॅक केला जाऊ शकतो. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज कुणाल शेंडे. बॅटिंग कुणाल शेंडेकर अंडर 19चा हा खेळाडू आहे. खरं तर चांगला खेळाडू आपल्याला मिळतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या स्पर्धेसाठी हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत. सुनीलजी नरसाळे साहेब शिवसेना उपनेते यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रमोदजी मांजरेकर साहेब माजी नगरसेवक तथा चांगले क्रिकेटपटू देखील आहेत वाळकेश्वर. आणि त्याचबरोबर या ठिकाणी जगदीशजी लाड साहेब सचिव मुंबई महानगर बांधकाम कामगार सेना. तर आपल्या तिन्ही मान्यवरांचे या ठिकाणी आम्ही करत आहोत या HPL म्हणजेच हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग मध्ये हार्दिक 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 स्वागत. इथे चांगला फटका पाहायला मिळाला. या खरं तर चेंडूवरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. स्वप्नील वाईंडेकरला आपण पाहतो स्ट्राईक वरती. इथे देखील खेचून मारला. हवाई हल्ला पाहायला मिळतोय. षटकारानंतर आलेला हा चौकारानंतर आलेला हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. असे फटके मारावे लागतील या मॅच मध्ये जर तुम्हाला विजय हवा असेल. 2 चेंडूवरती खरं तर 10 धावा आल्यात. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या मॅचेस आपल्याला आज संपूर्ण दिवसभरामध्ये पाहायला मिळाल्या आणि आता देखील चांगल्या मॅचेस पाहायला मिळणार आहेत. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. तिसऱ्या षटकामध्ये कुणाल आला आणि कुणालवरती आक्रमण पाहायला मिळतोय. तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा कुणाल सज्ज झालाय. इथे पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फोर्स करण्याचा प्रयत्न परंतु बॅटवरती या ठिकाणी व्यवस्थित चेंडू आला नाही आणि निर्धाव चेंडू आता मात्र पाहायला मिळतोय. चेक. या ठिकाणी सुनीलजी नरसाळे साहेब शिवसेना उपनेते यांचा सन्मान केला जातो. मी ललितजी माधव साहेब यांना विनंती असेल आपण उपनेते या ठिकाणी सुनीलजी नरसाळे साहेबांचा सन्मान करायचा आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने साहेब आपण या ठिकाणी आलात. या हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीगची शोभा आपल्या येण्याने वाढली आहे त्याबद्दल हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. इकडे स्ट्रोकही मोठा खेळलाय. हातात जातोय. विकेट आली आहे आणि इकडे सन्मान देखील आपण करत आहोत.
जे नगरसेवक ब्रह्ममुंबई महानगरपालिका आणि चांगले क्रिकेटपटू देखील आहेत. एक कालखंड त्यांनी क्रिकेट खेळतानाही गाजवलेला आहे वाळकेश्वर परिसरामध्ये. आणि त्यानंतर जगदीश लाड साहेब, बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र राज्य सचिव मुंबई महानगर. मी विनंती असणारी या ठिकाणी आकाशजी चाबुकस्वार आपण सन्मान जगदीशजी लाड साहेबांचाही करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये विकेट्स देखील जाऊ लागल्यात. तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी असणार आहेत. वकार स्ट्राईक एंडवरती आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. मोठे फटके मारावे लागतील. 69 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं होतं. इथे मोठा फटका वकारनं आल्याला हात खोडलेत. 6 धावा पाहायला मिळतील. षटकार मोठा फटका पाहायला मिळाला. षटकार आलाय. 6 धावा खरं तर वकारच्या बॅट मधून आपण पाहिल्या. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे पायावरती टाकलाय परंतु पिचिंग थोडीशी बाहेरच्या दिशेने पाहायला मिळाली आणि चेक. पंच लगेच सांगतायत चेक. या ठिकाणी सन्मान करत आहोत आपण शुभमजी गजानन कुळे साहेब, विधानसभा संघटक वरळी, शिवसेना बांधकाम कामगार सेना. सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. शुभमजी कुळे साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. इंदूर हृदय सम्राट प्रीमियर लीग साठी आपण उपस्थित झालात. शाखा प्रमुख ललितजी माधव साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपला केला जातोय विशेष सन्मान. फोटो कॉम्बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद डीजे. येणारे चेंडू बाकी असतील आता मात्र 6 आणि जिंकण्यासाठी 42 धावेची गरज आहे. 6 चेंडू 42 धावेची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू मध्ये 6 षटकार आले तरी देखील या ठिकाणी मॅच मुंबई सम्राट खरं तर जिंकू शकत नाहीये. शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो विशाल. चला थोडस फास्ट केला. विशाल गोलंदाजी मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळतोय. बेचाळीस धावेची गरज. 6 चेंडू 42 धावा आपल्याला पाहायला मिळतात. इथे चेंडू बाहेर आहे. अशा चुका तुम्हाला कमी कराव्या लागतील. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 41 धावेची अद्याप गरज असणार आहे. इथे पुन्हा एकदा व्हाईट बॉल पाहायला मिळतोय आणि असे जर चेंडू तुम्ही सातत्याने फेकत राहिलात तर पुन्हा एकदा या ठिकाणी मुंबई सम्राट संघ कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे फिरून खेळले क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. येणारे 5 चेंडू आता बाकी असतील आणि 39 धावेची गरज. 5 चेंडू 39 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू लगातार व्हाईट आल्यानंतर तिसरा चेंडू मात्र या ठिकाणी 1 धाव तिसऱ्या चेंडूवरती पाहायला मिळाली. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू मध्ये आता 39 धावेची गरज आहे. विशाल गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. इथे फिरून करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा चांगला संपर्क झाला नाहीये. टाळ्यांचा वर्षाव या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि वन साइडेड सामना हा पाहायला मिळतोय की काय मैदानाच्या आतमध्ये. येणारे 4 चेंडू 39 धावेची गरज आहे. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली कुणालची. कुणाल झेंडेनं काय इम्प्रेस केलं या मॅच मध्ये. अफलातून बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. इथे देखील चांगला चेंडू आहे. थोडासा डीप राहिला आणि निर्धाव चेंडूची सांगता देखील झाले. इथे पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव लेग बायच्या स्वरूपात त्या ठिकाणी धावफलकावरती ऍड केले जाणार आहे. आता येणारे 2 चेंडू आणि मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी असणार आहे. 38 धावेची गरज आहे. 2 चेंडू 38 धावा. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. फटका फसलाय की काय
क्षेत्ररक्षक धावतात चेंडूच्या खाली आणि ते जेल ड्रॉप. परंतु मॅच मात्र या ठिकाणी सहजरित्या जिंकताना आपल्याला पाहायला मिळेल. मायरा 11 संघ आता एका चेंडूमध्ये 37 धावेची गरज असणार आहे. इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. अफलातून बॅटिंग देखील कुणालची पाहायला मिळाली आणि मायरा 11 संघाने या ठिकाणी विजय प्रस्थापित केला. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.